नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी आज आपण मस्त मऊसूत असे बेसनाचे मोदक बनवतोय। तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी भरून बेसन घेतलं। बेसनामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि बेसनामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर या बेसनामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपण जसे भज्याचं पीठ भिजवतो त्या पद्धतीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी बेसन पीठ भिजवून घेतले आणि बघू शकता मस्त असं घट्ट बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता या भिजवलेल्या बेसन पिठाचे आपल्याला भजे तळायचे आहेत। तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं आहे। आता या गरम तेलामध्ये आपल्याला बसतील तेवढे बेसनाचे भजे सोडून घ्यायचे आहे आणि भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर ही भजी आपल्याला सतत अशी झाऱ्याने हलवत राहायचं आहे आणि ही भजी आपल्याला हाय टू लो फ्लेमवर ब्राऊन रंगाची तळून घ्यायची। तर अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की भज्यांना छान असा ब्राऊन रंग आला आहे। तर आता ही भजी तळून झाली आहे। तर आपल्याला तळलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि शिल्लक राहिलेल्या बेसन पिठाची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भजी तळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी सर्व भजी आता तळून झाली आहे। आता तळलेली भजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। भजी थंड झाल्यानंतर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये तळलेली सर्व भजी टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही भजी रवाळ ग्राइंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी भजी मी ग्राइंड करून घेतली आणि बघू शकता एकदम मस्त असं रवाळ आपली भजी ग्राइंड झाली आहे। तर मोदक बनवण्यासाठी आपल्याला याच पद्धतीची भजी रवाळ ग्राइंड करून घ्यायची आहे। आता ग्राइंड केलेली भज्याचं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी एक छोटासा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण ज्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटीच यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये साखर मिक्स करायचं आहे आणि पाकाला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे बघू शकता अगदीच थोड्या वेळामध्ये पाकाला उकळी आली आहे आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे। आता या पाकामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची। पाकामध्ये विलायची पावडर मिक्स करून घ्यायची आणि हा पाक आता 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पाक 3 मिनिटं मी उकळून घेतला। आता हा पाक मोदक बनवण्यासाठी तयार झाला आहे की नाही ते बघायचे। त्या अगोदर आपला हा पाक जास्त कडक होऊ नये त्यामुळे आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पाकातला चमचा वरती करायचा आणि चमच्याचा शेवटचा ड्रॉप बोटावर घ्यायचा आहे आणि दोन्ही बोटाच्या मध्ये तुम्ही बघू शकाल की पाक चिकट झाला आणि या पाकाची छान अशी हलकीशी तार तयार होत आहे। म्हणजे या ठिकाणी आपला मोदक बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असा पाक तयार झाला आहे। त्यानंतर तयार झालेला गरमागरम पाक सर्व आपल्याला ग्राइंड केलेल्या भज्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पाक आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर मिश्रणामध्ये पाक मिक्स करून झालेला आहे आणि बघू शकता अगदी रसरशीत या ठिकाणी मोदकाचं मिश्रण तयार झालं आहे। या मिश्रणामध्ये आपण गरम पाक टाकला आहे त्यामुळे आता आपल्याला हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मिश्रण 10 मिनिटं थंड करून घेतले आणि 10 मिनिटांनंतर बघू शकता हे मिश्रण थोडंसं थंड झालं आणि अगोदरच्यापेक्षा थोडंसं ड्रायसुद्धा झालेलं आहे। तर आता एकदम परफेक्ट हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालं। त्यानंतर मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आणि साच्याला हलकासा तुपाचा हात लावून घेतला आहे आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी इथे मी ग्रीन कलरची मगजबी घेतली आहे। तर मगजबी आपल्याला साच्यामध्ये अशी ठेवायची आणि त्यानंतर या मोदकाच्या साच्यामध्ये आपलं तयार केलेलं मिश्रण थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि आता या मोदकाच्या साच्यामध्ये बसेल तेवढं आपलं तयार केलेलं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि भरत असताना छान असं हाताने प्रेस करत भरायचं आहे म्हणजे एकदम मस्त असा मोदक तयार होतो। तर साच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला हा मोदक या पद्धतीने उघडून घ्यायचा आहे आणि बघू शकता इथे एकदम मस्त असा आपला बेसनाचा मोदक तयार झाला आहे।
आता हा तयार झालेला मोदक मी बाजूला ठेवते आणि परत या ठिकाणी एक मोदक मी बनवून दाखवते. सेम पद्धतीने साच्यामध्ये आपल्याला मगजबी ठेवायची आणि दोन्ही साईडनी आपल्याला थोडं थोडं मिश्रण साच्यामध्ये असं प्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आणि बसेल तेवढं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आणि हाताने प्रेस करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा साचा उघडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपला दुसरा सुद्धा मोदक एकदम छान असा तयार झाला आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे असेच मोदक तयार करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घेतलेत आणि बघू शकता खूप मस्त असे आपले मोदक तयार झाले आहे. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये खूप झटपट आणि मऊसूत या ठिकाणी आपले बेसनाचे मोदक तयार झालेले आहे. तर येणाऱ्या गणेश चतुर्थीला असे बेसनाचे मोदक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.